सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रफुल्ल आपण पाहतोय. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहू शकता. ऋषिकेश स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईकला ओमकार. सलामीचे बॅटर. 3 षटकांची लढत असेल आणि आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 15 मिनिटांमध्ये आपली 3 षटकं कंप्लीट करायची, याची देखील नोंद घ्यायची. नक्कीच पहिला चेंडू अगदी स्वैर मारा. पहिल्या चेंडूवरती दोन्ही हात पंचांचे समांतर, म्हणजेच एक वाईटच्या स्वरूपामध्ये संघाचं खातं या ठिकाणी ओपन केलं जाते. संघाचा श्री गणेश केला जातोय. आणि नक्कीच आपण जर पाहिलं, एक मानाची अभिमानाची स्पर्धा, कारण का गेल्या वर्षी देखील एक देखणं आयोजन याच ग्राउंडवरती आपल्याला तुम्हाला सर्वांना पाहायला मिळालं होतं. मंगलमूर्ती क्रिकेट संघ लिपणी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक हलक्या हाताने चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते, कारण का पहिल्या जर चेंडूचा विचार केला तर वाईट हाताळला होता. त्याच्यानंतर कुठेतरी चांगलं कमबॅक, गोलंदाजीच्या माध्यमातून कमबॅक या शब्दाला खूप महत्व असतं. ते चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवतोय. नक्कीच पहिली मॅच तुम्हाला सर्वांसाठी चांगली पाहायला मिळाली. ही सुद्धा मॅच तितकीच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही संघांचा विचार केला तर चांगले बॅटर, चांगले गोलंदाज दोन्ही संघाकडे आहेत. शफल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र मी ते स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज फील्ड करतो. एकच धाव मात्र मेल धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनगडी बाद 2 वरती. चला, मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून राहिले महेश, आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये आणि आपला एक सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. चला महेश, पुन्हा एकदा काय लाईन त्यांनी लेंथ पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर कुठेतरी सुरुवात थोडीशी खराब केली, त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक प्रफुल्लच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परंतु काय लाईन आणि चांगली दिशा ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, गोल्डन स्पॉटचा चेंडू आदळतोय. विकेटच्या मागे चांगलं गॅदर होतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव म्हणावा लागेल. चांगली गोलंदाजी प्रफुल्लच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये. सुरुवात जरी मी खराब केली असली तरी सुद्धा मी त्याच्यानंतर कमबॅक करू शकतो, परंतु आता मात्र चांगला फटका, गुडनाट एक तमाशात एक चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. सोबत जोडली आहे त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल. फुल टॉस चेंडू त्याच्यावरती केला प्रहार, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल. एकच धाव मिळेल आणि पहिल्या षटकाची सांगता होते, अंत होतोय. धावसंख्या झाली बिनगडी बाद 8.
कारण का पहिल्या षटकामध्ये प्रफुल्लने फक्त 8 धावा खर्च केल्यात. अगदी हाफ ट्रॅकर चेंडू होता, कुठेतरी चुकी होतोय. यष्टिरक्षकच्या माध्यमातून 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. नक्कीच पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी लक्ष द्यायचंय. 15 मिनिटांचा अवधी प्रत्येक इनिंगला आपल्याला दिला जाईल. 15 मिनिटांमध्ये जर आपली 3 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अगदी स्वीट हिट करण्याचा प्रयत्न, एकच धाव मात्र मिळेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 11 वरती. नक्कीच थोडासा मंदावलेला खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो, परंतु जसं सांगितलं की 30 ते 35 धावा करण्याचा आमचा मानस असेल. नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण का दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी काय टॉपेज घेतलाय, सरळ क्षेत्राच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. विकेट होईल पतन. बॅक टू दी पॅव्हिलियन, गॉन. रतीशला आपण पाहू शकतो. ओमकार मात्र काही खास करू शकला नाही, ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. म्हणजे सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु न्यू बॅटर कसे बॅटिंग करतोय रतीश, कारण का दारोमदार आहे या खेळाडूवरती. खूप सारे सामने त्याने एक हाती आपल्या संघासाठी जिंकून दिलेत, परंतु या मोठ्या मॅच मध्ये एक चांगल्या ग्राउंडवरती स्पर्धा होते. या ठिकाणी कसा खेळ होतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पूर्व चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. आपण जर पाहिलं धावसंख्या 11 म्हणजेच 11. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? प्रयत्न तर चांगले केले होते, परंतु त्याला भेदून जातोय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. ठिकाणी आपण पाहू शकता 4 धाव्यांची संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वधारते, म्हणजेच 15 वरती जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच जसं त्यांनी सांगितलं आम्ही 30 किंवा 35 धावा करू. आतापर्यंत जर पाहिलं क्रिकेटचा खेळ किंवा मैदानाच्या आतमध्ये या इनिंगचा खेळ पाहिला तर तिथपर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. पुन्हा एकदा या ठिकाणी थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, मला वाटतं त्याला वाटतं भेदून जातोय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4-4-4. थोडासा दडपणाखाली असेल गोलंदाज. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी खोलवर पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी स्वतः गॅदर करतोय यष्टिरक्षक. एकच धाव मात्र मिळेल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 20. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली बॅटिंग पाहायला भेटते रतीशच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक असेल. नक्कीच सुरुवात तर पुरवणे देखील चांगली केली होती, परंतु 2 चौकार आलेत या षटकामध्ये. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, परंतु शेवट या षटकाचा कुठेतरी गोड करतोय.
दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20-20. ते मोठे फटके येताना आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवरती केला प्रहार. फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु चुकीला माफी नाही. खराब क्षेत्ररक्षण. जर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं, परंतु इथे खराब कुठेतरी. त्यामुळे आपण जर पाहिलं तर एका धावेमध्ये दुहेरी धाव कन्वर्ट करतायत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 वरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक आपण पाहिलं, सुशांतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पुण्याच्या एकदा खराब लाईन, कारण का जर आपण पाहिलं तर तिसरं षटक हाणामारीचं असतं, ज्या षटकामध्ये मोठमोठे फटके येतात, परंतु पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर 1 धाव मिळते. त्याच्यानंतरची मॅच लगेचच कोलवट एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला देहेन. दोन्ही संघांना विनंती असेल, जशी ही इनिंग संपेल आपण टॉस बॉक्स मध्ये म्हणजेच व्यासपीठ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण यायचंय. पुण्याच्या एकदा एक चांगला झेल पकडला जातोय, विकेट होईल पतन, गॉन. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेची तिसरी मॅच एकामेकासमोर, एका बाजूला कोलवट, दुसऱ्या बाजूला देहेन. चला, दोन्ही संघ जशी इनिंग संपेल, शेवटचा बॉल डिलिव्हर झाल्याच्या नंतर आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूरला आपण पाहतोय, अगदी चांगला चेंडू हाताळण्यात यशस्वी झालाय. या ठिकाणी संधी निर्माण झाले, नक्कीच फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. तू चल मैं आया, असं काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तेवढं कमी असेल, कारण का आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडू खराब गोलंदाजी, त्याच्यानंतर या ठिकाणी काय घडतंय, चांगलं क्षेत्ररक्षण, कुठेतरी कमबॅक करताना हा संघ मात्र पाहतोय. पुन्हा एकदा धक्का मिळतोय, फलंदाज बाद होईल. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 21 धावसंख्या झाली होती. या मॅच मध्ये आतापर्यंत 23 वरती येऊन थांबलंय. नक्कीच आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न होतोय आणि फक्त 2 धावा खर्च करतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु आता मात्र खराब लाईन म्हणावी लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा काय घडतंय, 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील आणि धावसंख्या मात्र 25.
30 धावा आम्ही बनवणार असं सांगितलं होतं. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 5 धावा येतील का हा शब्द मात्र मध्ये असेल, कारण का नक्कीच क्षमता तर आहे मोठे फटके मारण्याची या बॅटरकडे. पुन्हा एकदा अगदी लॉंग ऑनच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. खराब गोलंदाजी म्हणावे गेले, कारण का खराब क्षेत्ररक्षण देखील राहिले. आपण जर पाहिलं पुन्हा एकदा कट केलाय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एकच धाव मात्र मिळेल. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली का? नक्कीच मला वाटतं बॅटर आउट होतोय आणि या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावसंख्या 30 झाले. 31 धावा बनवायचे आहेत. चला याच्यानंतर चला येस आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय, कोलवट आणि देन नेक्स्ट मॅच मैदानावरती असेल आणि दोन संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे आपण टॉस साठी प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. कोलवट विपक्ष देन नेक्स्ट मॅच. बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. तर टॉस केला जातोय. सन्माननीय नितीनजी भावे मंगलमूर्ती क्रिकेट संघाचे अध्यक्ष त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. तर हेड इज अ कॉल आणि यावेळी टेल आलाय. दहीन संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. अभिनंदन. टॉस जिंकलाय. आता निर्णय काय? फील्ड घेणार. फिल्डिंग स्वीकारताय. या मैदानावरती पहिली मॅच पाहिली असेल. 3 षटकांची माझ्या पॉवर पे नाहीये आणि समोर जर पाहिलं तर मोठी सार्कस आहे. आता त्याच्यासमोर खेळत असताना तुमच्या दहीन संघाचा आता काय रणनीती असेल? म्हणजे 18 बॉल मध्ये एखादा असा फलंदाज ज्याला लवकर बाद करण्याचा तुमचाही विचार असेल आणि काय टार्गेट बघता? समोरचा संघ बलाढ्य संघ आहे, तर 3 ओव्हरमध्ये 30+ रन पाहिजेत तरच पुढे संघ जाऊ शकतो. आणि असा एखादा बॅटर ज्याच्यावरती खास तुझी नजर असेल की या बॅटरला लवकर बाद केलं तर आमचा संघ कदाचित फायद्यात राहील? तो खेळाडू म्हणजे ABD अभिनव भुवड. तो खेळाडू असा आहे की त्या खेळाडूला बाहेर काढलं तर थोडं दबाव पडेल टीमवरती समोर. चला खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय आला. दुसऱ्या बाजूला आता कोलवट संघाचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायचे. प्रतिस्पर्धा संघाने सांगितलं की कमीत कमी 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमची रणनीती काय असेल? तुम्ही देन संघाविरुद्ध आधी खेळलेला असाल, तुम्हाला त्यांचा काही माहिती असेल, त्याच्यामुळे आता 18 बॉलमध्ये तुमची रणनीती काय असणार आहे मैदानावरती? आम्ही जास्तीत जास्त 35 ते 40 रन करण्याचा प्रयत्न करू. चला दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा देऊयात. एका बाजूला कोलवट असेल, दुसऱ्या बाजूला दहीन असेल. या मॅच मध्ये टॉस जिंकलाय दहीन संघाने आणि चूज द फील्ड फर्स्ट. तर याच्यानंतर आपण सन्माननीय नितीनजी भावे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर कल्पेशजी आपणास विनंती करतोय. कल्पेशजी आपण आपल्या शुभ हस्ते आपण नितीनजी भावे साहेब यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पुढील सन्मानासाठी आपण गजाननजी मणवे साहेब जे मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनाही विनंती करतोय आपलाही सन्मान अगदी थोड्याच वेळात व्यासपीठावरती केला जाईल. चला याच्यानंतर गजाननजी मणवे साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर दीपेशजी रुगावले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान घेतोय. सन्माननीय गजाननजी मणवे साहेब. चला मॅचला पुन्हा एकदा ऑन होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्या दरम्यान जुडले जातात नरेंद्रचे कामतेकर सर. नक्कीच पहिल्या चेंडूवरती काय घडतंय दिशांत सर? पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. चांगला फुलटॉस चेंडू होता. एक मेजवानी ज्याला म्हटलं जातं त्याचा मात्र स्वीकार करू शकला नाहीये फलंदाज.
फलंदाज बाद होईल आणि एक चांगला झेल आपल्याला काऊ कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळाला. नक्कीच पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन होते. अगदी धावा बनवायच्या ते 18 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असेल. सन्माननीय विजयजी जाधव साहेब हे आपल्या दरम्यान उपस्थित झालेत. त्यांचाही शुभ सन्मान आपण अगदी थोडक्यामध्ये लगेचच करतोय. तर मंगेशजी चव्हाण आपला चला ज्या पुरवला आपण पाहिलंय गोलंदाजी करताना तो मात्र येतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव निघाली. या संघाचं या ठिकाणी खातं ओपन केलं जातंय. एक धाव संघाचा श्रीगणेशा केलं जाते. अजूनही धाव बनवायची 30 धावा नक्कीच. संघ देखील चांगले आहेत. आतापर्यंत चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळले, परंतु एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, एक मोठं ग्राउंड, चांगलं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी काय घडतंय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगतात चांगली गोलंदाजी पाहिली. कुठेतरी एक आपल्या कर्णधाराने स्वतःवरती विश्वास हा दिलाय त्याचं चित्र आणि त्याचं उत्तर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे. चेंडू फील्ड होतोय, चांगली फेकी सुद्धा होताना थोडीशी फंबलिंग झालं होतं, परंतु स्वतःला माघारी परतवले. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विकेला आपण पाहू शकतो चांगली गोलंदाजी करताना. कारण एक जसं सांगितलं होतं कर्णधाराने, आम्ही जरी टॉस हरलो असलो तरी सुद्धा आम्ही 30 ते 35 धावा बनवू. त्याच्यामध्ये 30 बनवल्या आणि त्याच्यानंतर इतकीच चांगली गोलंदाजी होते. नक्कीच लॉंग ऑनला चेंडू फील्ड होतोय. या ठिकाणी काय घडतंय, थर्ड अंपायर कडे हे डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सुद्धा झाली. फलंदाज बाद आहे. नक्कीच थोडासा वेळ घेतला, शहानिशा केली, त्याच्यानंतर डिसिजन दिलं. फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं या ठिकाणी दिशांसर पतन होतोय. चला न्यू बॅटर त्वरित यायचंय. आपल्याकडे फक्त या इनिंगसाठी 15 मिनिटांचा अवधी असेल, याची देखील नोंद घ्यायची. प्रफुल्ल मात्र चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती, परंतु फलंदाजीमध्ये काही खास करू शकला नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडासा दडपणाखाली असेल. काही सलामीचे बॅटर काही चांगलं करू शकले नाही, परंतु मी काही चांगलं करू शकतो हे मात्र त्याला दाखवावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला दिशांजी तर चांगली गोलंदाजी विकी याच्या माध्यमातून होताना फॉलो थ्रो मध्ये एक संधी निर्माण झाली होती. एक कॉटन बॉल ज्याला म्हटलं जातं अशी संधी निर्माण झाली होती, परंतु त्याचा फायदा मात्र घेऊ शकला नाहीये. पहिल्या षटकाची या ठिकाणी असांगता होते, अंत होते आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 3. काय गोलंदाजी राहिली. आपण जाऊया एक संधी देऊया दादाला. धन्यवाद.
आणि चांगली लेंथ दिशानुसार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूची सांगता होते 30 धावा बनवल्याच्या नंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये विकीचं देखील षटक चांगले राहिले आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय विनेश याला पहिल्या चेंडू निर्धाव. कौतुक करावं तेवढे या संघाचं कमी असेल. नाणेफेकीचा कौल हरला, 30 धावा बनवल्या, परंतु पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. खेळ होईल का? 1 2 3 तिघांच्या मधोमध मात्र चेंडू डिलिव्हर झाला. 2 धावा मात्र अर्जित होतील आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. अजूनही चला रिव्ह्यू घेतलाय, जरा चेक करायचंय 1 रन शॉर्ट आहे का. चला 1 रन शॉर्ट असेल. याच्यानंतर पंच थोडीशी दक्षता घ्यायची आहे. आपण जर रन असला तर आपण या ठिकाणी रिव्ह्यू दिला जाणार नाहीये याची नोंद घ्यायची. जर रनआउट असेल तर दिला जाऊ शकतो. चला चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतो. एका बाजूला आपण बॅटर आहे अजय, दुसऱ्या बाजूला पूरव. पुन्हा एकदा काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक राहिलं. मी वारंवार सांगतोय जे चांगलं करतात त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. विकीने चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर विनेश सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अजूनही थोडंसं आव्हान म्हटलं तर थोडंसं लांब आहे दिशांसर, कारण का सकाळच्या सत्रामध्ये मागची मॅच देखील आपण पाहिली. काही रंगतदार सामना झाला, बोंडिवली संघाने बाजी मारली आणि खरोखर कौतुकास पात्र असा संघ ठरलाय. पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. चला याच्यानंतरची मॅच आहे कोलवट आणि देहेन. दोन्ही संघाचे खेळाडू आहेत, जी आपले खेळणारे खेळाडू आहेत त्याने खेळाडू कक्षामध्ये यायचे. या ठिकाणी खेळापैकी म्हणावे लागेल 2 धावा मात्र मिळतील, कारण का 2 धावेने थोडासा आत्मविश्वास कुठेतरी दिशांसर वाढेल, कारण का धावा अजूनही आपल्याला 30चा पल्ला गाठायचा आहे. तोपर्यंत एखादा मोठा फटका येईल का, एक षटकार किंवा चौकार जर आला ना, एक आत्मविश्वास दाखवणारा फटका जर आला तर हे टार्गेट चेस होऊ शकतं. परंतु चांगल्या धाटणीची गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय, मला वाटतं 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. करा नक्कीच. जसं मी सांगितल्याप्रमाणे एक चौकार येईल का, तो चौकार मात्र शेवटच्या चेंडूवरती येतोय. आता मात्र एक नवोदित यंगस्टार ज्याला आपण म्हटलं जातं असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ओमकार. अजूनही 6 चेंडू. सहा चेंडू 20 धावांची आवश्यकता. थोडस म्हटलं तर सकाळच्या सत्रामध्ये थोडस बिकट असं आव्हान होऊ शकतं. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र बाईच्या स्वरूपामध्ये मिळते आणि धावसंख्या जर
विचार केला तर धावसंख्या 12 वरती कुठेतरी जरी नाणेफेकीचा कौल हा संघ हरला असला तरी संपूर्ण मॅच मध्ये दमखम दाखवलाय. चांगली कामगिरी राहिली, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी, त्याच्यानंतर इतकी चांगली गोलंदाजी, म्हणजे चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत खेळलं जाते. पुन्हा एकदा ओमकार राऊंड द विकेटने सज्ज होतोय. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. ही मॅच जिंकण्यासाठी मोठे फटके, तुम्हाला जर जिंकायचं असेल ना तर मोठे फटके हे मारावेच लागतील. कारण का जर आपण पाहिलं एक या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, एक क्रिकेटला नामांकित मैदान आमच्या विरार नगरीमध्ये आपण पाहिलं, मोठमोठ्या स्पर्धा या ठिकाणी होत असतात. गेल्या वर्षी देखील पाहिलं एक 5 लाखाची देखील स्पर्धा याच ग्राउंडवरती झाली आणि मोठ्या स्पर्धा होताना देखील वारंवार पाहतोय. पुन्हा एकदा फुलटच चेंडू, परंतु ही फुलटच जर म्हटलं दिशांत सर एक मेजवानी असते, त्याचा मात्र स्वीकार करू शकला नाहीये बॅटर. या चेंडूवरती जर चौकार किंवा षटकार आला असता तर कुठेतरी गणित थोडंसं बदललं असतं. परंतु मॅच आहे, अशा घटना घडत असतात. परंतु ओमकारचं देखील कौतुक झालं पाहिजे, कारण का पहिले 2 गोलंदाजांनी जितकी चांगली गोलंदाजी केली त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण जर पाहिलं तर विकीने चांगली गोलंदाजी केली, विनेशने सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत ओमकार देखील चांगली गोलंदाजी करतोय, फक्त 2 धावा खर्च करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होऊ शकला नाही. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. या मॅचची औपचारिकता मात्र बाकी असेल. 1 चेंडू आणि 17, परंतु समोरच्या टीमला कुठेतरी खतरा दिलाय. कारण का धावसंख्या जर पाहिलं असं वाटलं होतं की या धावा चेस होऊ शकतात, परंतु एक चांगली गोलंदाजी राहिले विकी असो, विनेश आणि ओमकारच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. ही मॅच मात्र अंशेत हा संघ मात्र विजयी होतोय. नक्कीच नाणेफेकीचा कौल हरला, त्याच्यानंतर मला वाटतं 30 धावा बनवल्या, त्याच्यानंतर त्या डिफेंड देखील केल्या आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच